गाव गोष्टी पाहताना आज आले होते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भिवेगाव या गावात. गावात आल्याला आम्ही रस्त्यात चुकलो, पण हे पहा काय पाहिलं आम्ही, ही जी फुले आणि पाने आहेत ना, ही लहानपणी ना शाळेत पुष्पगुच्छ मला बनवून आणायला सांगायचे ना, तेव्हा मी असं बनवून न्यायचे. निसर्गाने नटलेले हे सुंदरसं गाव पाहायची ओढ वाढली. वाहणारे हे झरे आता दिसू लागले. गावातली लोकं आपापल्या कामासाठी निघाले यार, आणि आम्ही थांबलो होतो रस्त्याच्याच कडेला ह्या धबधब्यापाशी. काय छान वाटतोय ना हा छोटू धबधबा. आजूबाजूला नुसती हिरवळ आणि रस्त्याच्या मधून चालणारी मी. भिवे गावातील ही प्राथमिक शाळा तर पहा, फणस पण आहेत बरं का विकायला. बरं अजून एक, हा मांडव पाहिला का, कागद व त्यावर पाला. गावची ही सिम्प्लिसिटी ना मला खूप आवडते. अळूच्या पानांचा झुपका तर पहा. आजी ना पाणी आणायला निघाल्या होत्या आणि या आजी काय म्हणत होत्या पहा. हां, हे काढून तुम्हाला दाखवायला. काका चालले होते गुरं वळण्यासाठी. यांनी आपल्याला गाव फिरवलं. कोंबड्या पण पहा कसे दाणे खातात आहेत. या गावची माणसे खूप हसमुख आहेत यार. ही जिम तर पहा. अजून एक, या भिवे गावात देवकुंड सारखा धबधबा तर आहेच, पण घरातून सुद्धा हे असे छोटे छोटे धबधबे पाहू शकता. किती भारी ना. काकी झाडू मारून घेत होत्या गोठ्यात. बरं हा पहा, पाऊस आल्यावर पाण्याचा जुगाड. गावची ही सिम्प्लिसिटी आहे की गावाला सिटीसारखा प्रत्येक गोष्टीत पैसा नाही मोजावा लागत, कारण गावाला ना लोक समाधानी असतात आणि जे आहे त्यात मार्ग काढतात. या गावच्या शाळेत गेल्यावर मला पण माझ्या शाळेतला 1 ते 100 अंकांचा फळा आहे, बेंचेस व दप्तर, हा परिसर अभ्यास आठवला यार. मग कसं वाटलं छोट्या छोट्या सुंदरशा धबधब्यांनी नटलेलं हे असं भिवे गाव.